मोठ्या विश्रांतीनंतर तुफान बरसत मुंबईत पुन्हा मान्सूनच्या पावसाचं आगमन झालेलं आहे। तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, तर काही ठिकाणी फक्त विजांचा कडकडाट आहे, ढगाळ वातावरण आहे, सोसाट्याचा वारा वाहतोय, मात्र पावसाचा थेंबही नाहीये। असं असताना इथून पुढे काही दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे। अनेक भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळ्यात मोठं संकट कोणत्या जिल्ह्यावर असणार आहे, कोणत्या भागावर असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी हवामान खात्याने नेमकं काय ट्विट केलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत, पाहणार आहोत। तर रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर मुंबई यांचं हे ट्विट आहे, हवामान खात्याचं ऑफिशियल हे ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा स्थानिक अंदाज त्यांनी दिलेला आहे। शहर आणि उपनगरात मुसळधार पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 डिग्री सेल्सियस आणि 25 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर आणखी एक ट्विट हवामान विभागाने केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी लाईकली टू ऑक्युअर्ड ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ साऊथ कोकण, गोवा अँड इन घाट्स एरिया ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र। याचा अर्थ असा की साऊथ कोकण म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा ज्या भागामध्ये समावेश होतो तो पट्टा, गोवा आणि साऊथ मध्य महाराष्ट्राचा जो घाटाचा परिसर आहे म्हणजे पुणे, सातारा आणि कोल्हापूर यांचा जो घाटाचा परिसर आहे, इथे हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याने या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे, ज्यांचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होईल ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। तर ही आजची सॅटेलाइट इमेज आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत, मोठ्या प्रमाणात ढगाळी वातावरण दिसून येतोय आणि यांचा परिणाम म्हणून जसजशी ही इमेज आपण वर बघितली तर यांचा परिणाम म्हणून वर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। खास करून महाराष्ट्रातला हा जो पट्टा आहे विदर्भाचा, इथे मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम किनारपट्टीचा जो पूर्ण आहे पट्टा आहे, ज्याला आपण कोकण म्हणतो, अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहे, त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असेल हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर ही आजच्या तारखेची 2 तारखेची ही मॅप आहे आणि यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की आज पुण्यातल्या घाटाच्या परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार मोठ्या प्रमाणात पाऊस या पुण्याच्या घाटाच्या परिसरामध्ये पडू शकतो असं स्पष्टपणे हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे, इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलेला आहे। नाशिकच्या घाटाच्या पट्ट्याचा सुद्धा या ऑरेंज अलर्ट मध्ये समावेश आहे। तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा या संपूर्ण पट्ट्याला सुद्धा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने आता मी उल्लेख केलेल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज अलर्ट देण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का, तुम्ही राहतात तिथे आता काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर उद्या आणि परवा बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे। इथे आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाहीये, ग्रीन झोन मध्ये अनेक जिल्हे दिसतात, याचा अर्थ पाऊस पडण्याची अजिबातच शक्यता या जिल्ह्यांमध्ये नसणार आहे। तर इकडे नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, मुंबई, ठाणे या पट्ट्याला उद्या म्हणजे 3 तारखेला येलो अलर्ट दिलेला आहे। तर पुण्याचा, साताऱ्याचा आणि कोल्हापुराचा घाट परिसर, याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा या संपूर्ण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याचा अर्थ की इथे पाऊस पडू शकतो, येलो अलर्ट दिलेल्या ठिकाणी कमी पाऊस पडू शकतो, त्या तुलनेने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या कोकणातल्या त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडू शकतो असा या अलर्टचा अर्थ होतो। तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाहीये आणि 4 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे। कोकणातले काही जिल्हे सोडले तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस नसणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे, पुणे, सातारा आणि कोल्हापुरातला, इथे अलर्ट देण्यात आलेले आहे, ऑरेंज आणि येलो अलर्ट इथे देण्यात आलेला आहे। तर विदर्भातल्या 2 जिल्ह्यांचा सुद्धा या येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता 5 आणि 6 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर 5 आणि 6 तारखेचे हे मॅप आहे। 5 आणि 6 तारखेला पुन्हा पाऊस वाढलेला असणार आहे, अनेक ठिकाणी अलर्ट्स आहेत। मुंबई,
ठाणे, पालघर इकडे, याचबरोबर सिंधुदुर्ग, विदर्भातला आणि हा संपूर्ण पट्टा इथे येलो अलर्ट दिलेला आहे। विदर्भातला चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, याचबरोबर पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर इथे मात्र ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर 6 तारखेला कोकणातला हा जो पूर्ण घाटपट्टा आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ऑरेंज झोन मध्ये आहे। ऑरेंज अलर्ट या पट्ट्याला देण्यात आलेला आहे। तर नाशिकचा घाटपट्टा, मुंबई, पालघर, ठाणे हे येलो झोन मध्ये आहे। तर संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना, परभणी, नांदेड आणि विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात पाऊस असणार आहे। हे अलर्ट्स महाराष्ट्रात देण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून, ट्विटच्या माध्यमातून वातावरणाची, पावसाची स्थिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून संदर्भात किंवा अरबी समुद्रात, बे ऑफ बंगालमध्ये तयार होत असलेल्या वाऱ्यांसंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखी वेदर रिपोर्टमध्ये तुम्हाला आणखी काय माहिती अपेक्षित आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।